हाय, हॅलो, नमस्कार. चला तर मग आज आपण आमरसची रेसिपी पाहूयात. तर आ तर आंब्याचे सीझन आहे, तर प्रत्येक घरोघरी हा आमरस हा होतोच. तर लहान मुलांचा तर हा आंबा अगदी आवडीचा. माझ्या मुलालाही आंबे खूप आवडतात. म्हणूनच आज आपण आमरस करूयात. चला तर मग सर्वप्रथम मी हे आंबे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ मी असेच ठेवणार आहेत. त्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर मी हे आंबे पुन्हा ह्यामधील चीक स्वच्छ काढणार आहे आणि ह्यामधील धूळही निघते. तर मीठ टाकण्याचे कारण असे की मिठामुळे आंब्याचा चीक निघण्यास मदत होते. तर प्रत्येकाच्या लहानपणी आपल्याला आंबे खाण्याची ही खूपच आवड असते, है ना. तर मी आता हे आंबे असे ह्याची साल काढत आहे. तर आपण बटाट्याच्या सालनीनेही ह्या आंब्यांची साल काढू शकतो. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आंब्याची साल काढू शकता. तर मी आंब्याच्या सालनीनेही काही आंब्यांचे साल काढलेले आहेत आणि अशा प्रकारेही आंब्याची साल काढलेली आहे. तर हा आमरस करताना मला माझ्या लहानपणीची आठवण आली. माझ्या लहानपणी मीही आमच्या आंब्याचे आंबे काढले असतात ते एका शेताच्या घरात ठेवले जात होते आणि मी दिवसभर हे आंबे खात असे. तो आंबा अगदी रसाळ आणि असा केसाळू आंबा होता. पण आता तो म्हणजे आता त्याला आंबे येत नाही. म्हणजेच तो आता असं म्हणतात की म्हातारा झाला आहे. त्याला म्हणजे आंबेच नाही आलेले आहेत. ह्यानंतर आपण हे आंबे आता ह्याचा रस काढणार आहोत. तर आपण रस काढण्याची अगदी सोपी पद्धत म्हणजेच एक ट्रिकच वापरणार आहोत. तर पुरण चाळायची चाळणीने आपण ह्या आंब्याचा रस काढणार आहोत. म्हणजेच रसही काळा होत नाही आणि आंब्याचा रसही छान लागतो. मिक्सरवर केल्याने म्हणजे हा रस काळा पडतो. तर अगदी सोप्या पद्धतीने आमरस हा म्हणजे अगदी मिक्सरसारखा याच्या गुठळ्याही होत नाहीत आणि मिक्सरसारखा अगदी छान दाटसर आणि मऊसूत असा आमरस निघतो. अशा प्रकारे आपण सगळ्या आंब्यांचा रस काढणार आहोत आणि अगदी कमी वेळात अगदी छान अशा पद्धतीने आंब्याचा कोणत्याही प्रकारे गुठळ्या न होता अगदी छान असा रस निघतो. पहा, अगदी कमी वेळामध्ये आणि कोणत्याही प्रकारचा भांडी वगैरे न निघता अगदी 2-3 7-8 मिनटामध्ये ह्या आपण 9-10 आंब्यांचा रस अगदी इझीपणे करतो. हे पहा, अगदी छान प्रकारे आपण असं संपूर्ण आंब्याचा रस काढला आहे. त्यानंतर मी खाली चाळणीला लागलेला रसही काढून घेतला. हे पहा, किती छान रस दिसतो आपल्याला. अगदी कोणत्याही प्रकारची गुठळी नाही दिसत. त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी साखर म्हणजे आंब्याच्या गोडीनुसार आपण आपल्याला हवी तशी साखर टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि विलायची पूड टाकणार आहोत. तर मी आता ही विलायची पूड टाकत आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही आपणास विनंती. हे थोडेसे चवीनुसार मीठ आणि आपण सुंठ, जायफळ आपल्या पद्धतीनुसार आपण आमरस करू शकतो. तर मी ह्या 3च वस्तू टाकलेल्या आहेत आणि मी साखरही कमी टाकलेली आहे कारण की आंबा
हा भरपूर गोड आहे बघा. आंब्या किती छान रस झालेला आहे. कोणत्याही प्रकारची एकही गुठळी न दिसता अगदी सोप्या पद्धतीने आपण पुरणाच्या चाळणीने हा आमरस तयार केला आहे. चला तर